बदलापूर शहरात अनेक खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. मग एकीकडे आपण फक्त स्वप्न दाखवतोय का किंवा सत्याच्या वर्तमानात आपण जगतो, तर त्यामध्ये पाहताना खड्डेमय शहरामध्ये वातावरण पाहायला मिळतंय. मग येणाऱ्या काळात हे खड्डे कसे मिटवले पाहिजे किंवा कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे, इंजिनियर जबाबदार आहे, याला जबाबदार नेमकं कोण आहे? असं आहे की खड्डे कुठे पडतात? डांबरी रस्त्यावरती, म्हणून आपण कॉन्क्रिटीकरण केलं मुख्य रस्त्याचं. परंतु जॉईंट आता जे आहेत ते जॉईंट सुद्धा भरणं आवश्यक आहे. आता मला असं वाटतं की 4-5 वर्ष झाली लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासकीय कारभार कडे लक्ष देणं फार कठीण आहे, म्हणून लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. आता सुप्रीम कोर्टात असल्यामुळे ते निवडणुका लांबलेल्या आहेत. त्या जर आल्या तर आपण त्यांना जाब विचारू शकतो. लोक पाठिंबा लागून ते खड्डे भरू शकतात. आणि मला असं वाटतं की आपण जे शहर टुमदार कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर मला असं वाटतं 50 वर्ष काही खड्डे पडणार नाही. तर बऱ्याचशा रस्त्यांना आता आपण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. नक्कीच. सध्या विधानसभेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय की काही दिवसांवरती निवडणूक आहेत. यामध्ये आता प्रामुख्याने एक नाव पुढे येतंय. खरं तर प्रत्येक जण उत्सुक असतो की आमदारकीसाठी. यामध्ये आता तुमच्याही नावाची चर्चा बदलापूर शहरात हळूहळू व्हायला लागले. काय वाटतं, कशा प्रकारे संधी भेटली पाहिजे का नवीन चेहऱ्याला देखील, किंवा काय एकंदरीत विधानसभेमधील बद्दल मुरबाडचा बालेकिल्ला आपण किसन कथोरेंचा पाहायला मिळतोय. यामध्ये कशी चुरस रंगणारे महायुतीचं सरकार आहे? मित्र पक्षांकडून देखील आता उमेदवारीसाठी पुढे नावं यायला लागलेत. मग ते वामन म्हात्रे असतील, कॅप्टन आशिष दामले असतील, किंवा विरोधी पक्षातून आपण जर पाहिलं तर शैलेश वडनेरे, अनेक नावं येत आहेत. त्यामध्ये आता तुमचंही नाव सामील होतंय. याकडे कशा प्रकारे पाहतात? कशा प्रकारे ही चुरस होणार आहे? मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस असं काही डोळ्यासमोर मी नगराध्यक्ष होईल, नगरसेवक होईल, आमदार होईल असं काही डोळ्यासमोर नव्हतं. परंतु मी माझ्या कामामुळे मला असं वाटतं की मी नगराध्यक्ष ज्यावेळेस तिकीट माझं फायनल झालं त्यावेळेस मला आठवतं की मला मुंडे साहेबांनी दादरला बोलवलं, गडकरी साहेबांनी बोलवलं आणि ते सांगितलं की हा नगराध्यक्ष तरी युती नाही युती. आणि चालो, मला शिवसेनेने पण सहकार्य केलं. त्यामुळे मी ह्या शहराचं नगराध्यक्ष झालो आणि या शहराला खऱ्या अर्थानं मी न्याय दिला. खरं तर मी त्यावेळेस खूप मोठा बिल्डर होतो, माझं धंद्याकडे लक्ष नव्हतं. परंतु मी या शहरासाठी डे अँड नाईट काम केलं. माझ्या पत्नीने मला साथ दिली, माझ्या मुलांनी मला साथ दिली, माझ्या कुटुंबाने साथ दिली. त्यामुळे मी या शहरासाठी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम केलं आणि शहराचा चेहरामेरा बदलून टाकला. त्याचं मला असं वाटतं की अजूनही लोकांच्या मनामध्ये ते आहे. पण खऱ्या अर्थानं आमदार कसा असावा जर लोकांच्या मनात असेल आणि पक्षाच्या मनात असेल तर मी आमदार होईल, नाहीतर पक्ष जे सांगेल ते मी काम करेल. आणि आता तर महायुती आहे. या महायुतीमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू. आणि शहर राज्य जर पुढे न्यायचं असेल तर आता महायुतीची नक्कीच गरज आहे. नरेटिव्ह सेट करणारा पक्ष आम्हाला नकोय. महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने आपल्याकडे काम केलं ते शहराचं नुकसान झालं. कारण मला आठवतं 3री-4थी लाईन 3 वर्ष बंद होती. ते जर काम उद्धव ठाकरे सरकार मुख्यमंत्री असताना त्यांनी जर केलं असतं तर लोकांनी त्याला धन्यवाद दिले असते. पण ते झालं नाही. पाण्याचे प्रश्न होते ते नाही निकालीत काढले, विजेचे प्रश्न होते ते निकालात नाही काढले. पण खऱ्या अर्थानं न्याय दिलं तर आज महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आता अजितदादा पवार यांनी ह्या शहराला न्याय दिलेला आहे. आणि तो जर न्याय द्यायचा असेल तर आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जे एकनाथ शिंदे, जे देवेंद्र फडणवीस आणि जो पक्ष सांगेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. नक्कीच. भाजप पक्षातले ठाणे जिल्ह्यातले सर्वात वरिष्ठ नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अनेक अभ्यासू व्यक्तिमत्व देखील म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. पक्ष कुठेतरी डावलतोय असं वाटतं का? की अनेक ठिकाणी आपण पाहतो की श्रेयवादामध्ये देखील तुम्ही नसता. अनेक बॅनर शहरात पाहायला मिळतात की ह्या योजना आम्ही प्रत्यक्षात आणल्या, परंतु यामागे कुठेतरी तुम्हाला डावललं जातं असं वाटतं. नेहमी एक खंत मनात राहते. असं काही वाटत नाही, कारण आपण काम करण्याचं मांजर दूध पिते किलासाठी आपल्याला बघत नाही. लोक बघत असतात. मी आता निम्या सोसायटीमध्ये जातो, लोकांचं प्रेम मी बघितलं की प्रचंड प्रेम आहे. लोक स्वतःहून
मला सांगायला आनंद वाटतं की मी काहीही खर्च न करता निवडून आलोय. आणि हे सांगायला अभिमान वाटतं की लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे तुम्हाला भविष्य काळात दिसेल आणि दिसतं की आता कपिल पाटलांना जो लीड मिळाला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझा आहे. बदलापूर शहरात प्रामुख्याने जर पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस ट्रॅफिकच्या समस्या ज्या आहेत त्या नागरिकांना भेडसावतात. अक्षरशः अर्धा तास नागरिकांना ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं. याबाबत काय सांगाल की कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? कारण बाजूलाच लागून फेरीवाले असतील, रिक्षा स्टँड असेल किंवा हातगाडीवाले असतील, यामुळे बदलापूरकर जे आहेत ते अतिशय नाराज आपल्याला पाहायला मिळते. की याबाबत आपलं धोरण कशा प्रकारे आणि काय अधिक माहिती द्याल? मी सांगायला आनंद वाटतं की मी बेसिकली इंजिनियर आहे. त्यामुळे शहर कसं असावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की स्टेशन चांगलं असावं, स्वच्छ असावं, सुशोभित असावं. मी ज्यावेळेस मोदी साहेबांच्या प्रचाराला गेलो, देवेंद्र फडणवीस तिथे होते, मी होतो, आणि मी पत्र लिहिलं मोदी साहेबांना, प्राईम मिनिस्टरना, की तुम्ही गांधीनगरला 5 स्टार स्टेशन बनवत आहे, मग मी तुमच्या प्रचाराला आलो, मग आमचा बदलापूर का नको? त्याचं उत्तर आलं मला त्यावेळेस. पत्र मला मिळत नाही, मी शोधतोय, आम्ही लक्ष घालतोय. तर बदलापूर स्टेशन सुद्धा सुशोभित असावं, टुमदार असावं. आणि सॅटिस स्टेशनला उतरल्यानंतर सगळं ट्रॅफिक जाम होतं. मग एमएमआरडीकडे मी पत्र दिलं, फॉलोअप केलं, आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की त्याचं सुद्धा डीपीआर बनवलं की आता विचाराधीन आहे. ते जर झालं तर ठाण्यात जसं सॅटिस आहे तसं बदलापूरला मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की मी याचा विचार त्यावेळेस केला. स्काय वॉक झाला. खरं तर 48 कोटीचा स्काय वॉक होता, दोन्हीकडे लिफ्ट असाव्यात, परंतु आपल्या काही अपरिपक्व राजकारणामुळे जसं उड्डाणपुलाला विरोध केला तसं स्काय वॉकला विरोध केला. आणि तो जो स्काय वॉक असता, अपंगांसाठी, डिसेबिलिटीसाठी लिफ्ट होत्या, त्यावर चढायला वगैरे, म्हणजे वय झालं 60 वर्ष झालं की गुडघे दुखतात, मग त्यांना सुद्धा चढायला लिफ्ट असावी, असं बॅरियर फ्री एन्व्हायरमेंटसाठी आपण प्रयत्न केला होता. पण खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी आपण केलं की जसं परदेशात आम्ही बघितलं की शोरूम असे छोटे छोटे ते त्याच्यावर ठेवाय, पण त्याला हायकोर्टाने बंदी घातल्यामुळे ते झालं नाही. आणि अशा प्रकारचं ओआरडीस्कली रस्ते, सॅटिस मी प्रयत्न केला आणि ते आता येत आहेत. आणि त्यामुळे स्टेशन जवळ रिक्षा वरून जाव्यात, ब्रिज वरून जावा, बाहेरच्या इथे खाली का स्टेशन जायला लोकांना त्रास होतो, तर तो त्रास कमी करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न. आता याला वेळ लागतात, लगेच काय होत नाही, कारण सरकारी प्रोसिजर आहे, टेंडर आहे, मग त्याची ऍक्सेप्टन्स आहे, निधीची व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. परंतु मला असं वाटतं की या सुद्धा भविष्यामध्ये, ह्या 3-4 वर्षामध्ये बदलापूर हे शहर अतिशय टुमदार आणि चांगलं असेल हे तुमच्या लक्षात येईल. नक्कीच. शेवटचा प्रश्न असा असेल की पक्षाने जर संधी दिली तुम्हाला आमदारकीसाठीची, जनतेला काय आवाहन कराल की तुम्हाला का निवडून आलं पाहिजे? निवडून दिल्यानंतर बदलापूर शहराचा काय झालं, कशा प्रकारे होईल? मला असं वाटतं की आमच्या पक्षाचा बेस जो आहे, प्रथम नेशन, पहिले देश, नंतर पार्टी आणि नंतर स्वयं, आणि तंतोतंत त्याचं पालन मी करतोय. आणि सगळ्यात आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं राजकारण हे विकासाभिमुख असावं, की शहराला आणि जनतेला न्याय द्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं मगाशी की ह्या विषयामध्ये की मी याचाही विचार केला, वडोदरा एक्सप्रेस मी आणला, गडकरींच्या मागे लागून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रचंड निधी दिला, शेतकरी खुश झाले, त्यांनी जागा स्वतःहून दिला, आणि वडोदरा एक्सप्रेस वे 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होणार. आता तुमचा टनेल एक तर ह्या ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि हे सगळं करत असताना ह्यात सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडे लॉजिस्टिक पार्क कसं होईल, इंडस्ट्रीज कसं येईल, यासाठी मी गडकरी साहेबांच्या मागे लागलोय. गडकरी साहेबांनी एका सभेमध्ये अनाउन्समेंट केलेलं आहे की बदलापूर इथे आम्ही मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क करतोय. ते आणण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि ते जर आला तर इथे 50,000 युवकांना जॉब मिळू शकतो. बदलापूरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणाला रोजगार मिळेल, चालायला रस्ते चांगले असतील, कनेक्टिव्हिटीसाठी मी एमएमआरडीकडे आता प्रयत्न करतोय की इथून
पालेगाव ते चोईली असा एक रस्ता आपण मंजूर केलाय. मी खूप प्रयत्न करतोय की तो त्याला कनेक्टिव्हिटी म्हणजे अंबरनाथ कल्याणवरून जी लोक येतील ती जुईली मार्गे तुमचं वडोदरा एक्सप्रेसने जातील, समृद्धीने जातील, अशा कनेक्टिव्हिटी एक एक कनेक्टिव्हिटी पाले इथे दिलेलं आहे, हेदूटने इथे दिलेलं आहे. आणि नंतर जो माझा आवडता विषय होता, मी खूप एमेवाडीत असताना विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, त्याला कनेक्टिव्हिटी शिरडोन येथे दिलेली आहे. अशा प्रकारचं बदलापूर मुंबईपासून असलेलं एक चांगलं विकसित शहर झालेलं आपल्याला लक्षात येईल. नक्कीच. नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसांनंतर देश जो आहे तो स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे आणि या स्वातंत्र्य दिनामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच बदलापूर शहर जर आपण पाहिलं तर काल परवाचं छोटंसं खेडेगाव आज बदलापूर शहर म्हणून नावारूपाला आलंय. या विकासामध्ये अनेक चेहरे आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत. आज आपण एका अशा तळागाळातल्या लोकप्रतिनिधीशी संवाद साधणार आहोत, ज्याबाबत आपण बदलापूर शहर आणि त्याचा विकास याबद्दल एकंदरीतच चर्चा करणार आहोत. खरं तर आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर या शहराच्या विकासामध्ये राम पतकर यांचं विजन जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. मग वीज समस्या असू दे, पाणी असू दे, वाहतूक असू दे किंवा ट्रान्सपोर्ट सेवा असू दे, यामध्ये प्रामुख्याने नाव येतं ते राम पतकर. आणि आज आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी राम पतकर आहेत. सर, स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. काय सांगाल बदलापूर शहराकडे जेव्हा तुम्ही आता पाहतात, काही वर्षांपूर्वीच एक छोटंसं खेडं आणि आता आधुनिकतेकडे झपाट्याने वळणारं बदलापूर शहर, दोन गोष्टीकडे कशा प्रकारे पाहता आपण स्वातंत्र्य दिवस देखील साजरा करतोय, काय सांगाल या स्पेशल दिनाने? असं आहे की माझा जन्म, माझ्या वडिलांचा जन्म ह्या शहरामध्ये झाला. माझे वडील 1962 साली ह्या शहराचे, ह्या गावाचे सरपंच होते. त्यावेळेस नळाला पाणी म्हणजे घरात ते त्यांच्या कारकिर्दीत मिळालं. एक शैक्षणिक संस्था, आदर्श विद्याप्रसारक संस्था आहे, तिला 15 एकर जमीन त्या संस्थेला सरपंच असताना देण्याचा ठराव त्यांच्या कारकिर्दीत झाला. म्हणजे पाणी, शिक्षण आणि वीज सुद्धा त्यावेळेस आली. आता मला सांगायला आनंद वाटतं की मी त्यांचा एक मुलगा आहे. पूर्वी 5,000 वस्ती होती, आता जवळजवळ 5 लाख वस्ती आहे. आणि त्याचं नियोजन, मी ज्यावेळेस इंजिनियर झालो, मला संघाच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही भाजपचं काम करा. मी भाजपचा अध्यक्ष 6 वर्ष होतो. त्यानंतर लोकांनी मला निवडून दिलं नगरसेवक म्हणून, आणि मग नगराध्यक्ष पण जनतेतून झालो. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती आणि खऱ्या अर्थानं एक दिलाने युती होती की त्या शिवसेनेच्या लोकांनी मला सहकार्य केलं, भारतीय जनता पार्टी संघाच्या लोकांनी सहकार्य केलं. आणि मी डोळ्यासमोर एक प्लॅन ठेवला की या शहराला जसं 1962 साली 24 तास पाणी देत होतं, तसंच आत्ताही पाणी देऊ शकतो का? तर देऊ शकतो. मग पोशीर धरणाची निर्मिती झाली पाहिजे, मग पाणी पुरवठा योजना अपडेट झाली पाहिजे. त्यास मी असा एक प्लॅन आणला होता की आपण जर MGPने मला पाणी पुरवठा दिली असती नगरपालिकेला, मी नगराध्यक्ष असताना, तर आज जे लॉसेस आहे, आज ऑडिट, आम्ही जे पाणी उचलतो आणि लोकांना पाणी देतो, ते 50% लॉसेस त्यावेळेस होते. ते जर 5-10% जर कमी केले, मी जगामध्ये जसं सिंगापूरला गेलो, जर्मनीला गेलो, जगामध्ये सगळ्यात कुठला देश लॉसेस कमी असतील पाणी पुरवठ्याच्या मध्ये, तर जर्मनी. आणि मग नंतर जपानचा टोकियोचं 3%. म्हणजे मी नगराध्यक्ष असताना मी जपानचा टोकियोचा मेयर, आम्ही असं एका स्टेजवर बसलो आणि त्यावेळेस अशी चर्चा झाली की आमचं पाणी 3% लॉसेस आहे फक्त. त्यावेळेस कसं काय, तर स्टीलची पाईपलाईन आहे. बरोबर. आणि आमच्याकडे AC पाईप, त्या पाईपलाईन फुटतात. अशा प्रकारची योजना त्यावेळेस दिली. पाणी कसं यावं यासाठी प्रयत्न केले. पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की आता की आपल्या शहराला पोशीर धरणाचं मी सातत्याने त्या वेळेपासून प्रयत्न करत होतो. आता त्या धरणाला जवळजवळ मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाले की त्याचं सर्वेक्षण झालं, त्याचं एस्टिमेट झालं आणि ह्या सगळ्या विषयामध्ये त्या धरणाचं सर्वेक्षण झाल्यामुळे आणि आता निधी कसं मिळेल, ते MMRDला सुद्धा मी त्यावेळेस सदस्य होतो.
मी MMRDच्या माध्यमातून आता थोडा विषांतर होईल, पण त्यावेळेस मी जरा सांगितलं की MMRD ही कोणासाठी आहे, फक्त मुंबईसाठी होती. मग आम्ही 3 नगराध्यक्ष, 3 महापौर आणि 2 जिल्हा परिषद सदस्य एक त्याचं मेंबर झालो, नॉमिनेटेड मेंबर झालो. आणि मग आम्ही मागणी करायला लागलो की आम्हाला निधी पाहिजे. मग वर्ल्ड बँकेमध्ये ज्यावेळेस गेलो, KFW जायकामध्ये गेलो, जायकामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 0.75% देऊ. जायकाने 0.63% सांगितलं आणि KFW 0.75% सांगितलं. एवढ्या इंटरेस्टने जर पैसे देत असतील आणि आपल्याकडे जवळ 20-21% इंटरेस्ट होता आणि MMRD आम्हाला 11% देत होती. आता ती माझ्या प्रयत्नामुळे पर्सेंटेज ऑफ इंटरेस्टचा लोन जो आहे तो 11% 3%वरती आला. आणि त्यामुळे आता आपण निधी उपलब्ध होऊ शकतो. आणि त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करतायत आणि त्यामुळे नागरी सुविधांना आपल्याला न्याय देऊ शकतो. मग बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पहिला प्रश्न पाण्याचा आहे. मग पाणी हा कसं काय देऊ शकतो? आज अशी परिस्थिती आहे की MMRDने 2.5 MLD पाणी रिलीज करायला सांगितलं MRDCने, परंतु ते देत नाही. त्यांनी सांगितलं 15 कोटी MGPने द्यावंय. मग MGPने 15 कोटी रुपये भरून जर द्यायचं असेल तर स्वतःच धरण का नको? मग पोशीर धरणाचं मी त्यावेळेपासून मी रामभाऊ कापसे खूप प्रयत्न करत होतो. आज देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देऊया, त्यांच्या खात्याने त्या सर्वेक्षणासाठी 2,93,00,000 मंजूर केले. पोशीर आणि शिल्लार धरण हे मोठी धरणं आहेत की वर पाऊस पडलं आणि त्याचा ह्या धरणाचा 2 फायदे आहेत. उल्हास नदीवरती येणारा पूर त्याच्यावरती कंट्रोल होऊ शकतो, म्हणजे पुरामध्ये जे नुकसान होते ते होणार नाही. आपल्याकडे काय झालं, सह्याद्रीच्या रांगा आहेत डोंगराच्या, पाऊस खूप पडतो आणि त्यामुळे समुद्र जवळ असल्यामुळे पाणी वाहून जातं. आणि ह्यासाठी पाऊस जर वाहून गेलं आणि पाण्याचं नियोजन केलं तर मराठवाड्यात सुद्धा पाणी आपण देऊ शकतो. याचा अभ्यासपूर्वक अहवाल मी फडणवीस साहेबांना दिला. तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की आज त्यांनी कॅबिनेटला तो निर्णय घेतला की उल्हास नदीला वाहून जाणारं पाणी उचलायचं आणि ते उचललेलं पाणी भातसा खोऱ्यात टाकायचं, भातसा धरणामध्ये टाकायचं आणि ते भावली धरणामध्ये टाकायचं इगतपुरीची इथे, आणि ते बाय ग्रॅव्हिटीने नगर आणि मराठवाड्यामध्ये द्यायचं. बरोबर. आणि मला असं वाटतं की म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा जो पाऊस पडत नाही आणि तिथे सुद्धा शेतीला न्याय देऊ शकतो, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, अशा प्रकारचं प्रस्ताव स्टेट गव्हर्नमेंटने मंजूर केला, कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. आणि त्याचे 2 फायदे आहेत. एक तर उल्हास नदीला येणारा पूर हा शहरामध्ये उल्हास नदी जाते, त्याचं शॉर्ट स्पॅन असलेली नदी आहे आणि त्यामुळे जे पूर येऊ शकतो ते पण त्याच्यामधून आपण त्याला पूर नियंत्रण होऊ शकतो. आता ह्यामध्ये मी खूप अभ्यास केलाय. लोक रेड लाईन ब्लू लाईन हा विषय मांडतात, पण प्रत्यक्षात सरकार फ्लड कंट्रोल करायला पाहिजे, कायदा आणायला पाहिजे. कायदा कोणी केला? फक्त जम्मू काश्मीर सरकारने केला, स्टेट गव्हर्नमेंटने का नाही केला? मग फ्लड कंट्रोल करण्यासाठी जो निधी लागतो, नद्या डीप करायला पाहिजे, गाळ वाहून नेलं पाहिजे, ते केलं पाहिजे. हे काही केलं जात नाही. नद्या वर्षानुवर्ष तशाच आहेत. म्हणून महालक्ष्मी एक्सप्रेस जी थांबली, महालक्ष्मी एक्सप्रेस थांबल्यानंतर ती कशामुळे थांबली की वरून येणारा गाळ तिथं थांबला आणि त्याचं आयलंड तयार झालं आणि त्याचं बॅकनी पाणी आलं, त्याच्यामुळे तिथे पाणी थांबलं आणि ते चांपली भागात आलं. ते जर आयलंड काढलं असता आणि खऱ्या अर्थानं ते खतयुक्त पाणी आहे, ते जर लोक वापरू शकतात, जमीन सुपीक होऊ शकते, ते काढायला दिली तर लोक स्वतःहून घेऊन जाऊ शकतात. हा विषय निराळा आहे. पण अशा प्रकारे पाणी बदलापूरला 24 तास देऊ शकतो, अशा प्रकारच्या अमृत 2 मधली योजना आहे, ती मंजूर झाली. मंजूरसाठी आम्ही प्रस्ताव दिला, त्याचं डिझाईन केलं. मी एक संजय दहशस्त्र म्हणून आहेत जे एक्सपर्ट या पाण्यामधले, त्यांना मोठा पुरस्कार मिळालेला आहे, मलाही मिळालेला आहे. आम्ही दोघांनी मिळून एक डिझाईन तयार केली आणि ती दिली. टेक्निकल सँक्शनसाठी पाठवलं, त्यांनी प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवलं. पण दुर्दैव असे की ती झाली नाही. अंबरनाथची झाली, बेवडीची झाली, पण आपली झाली नाही. परंतु आम्ही प्रयत्न काही सोडले नाहीत. मग अमृत 2च्या ऐवजी नवरोत्तरमध्ये करावी बदलापूरसाठी योजना. अंबरनाथची झाली पण बदलापूरची नाही झाली. मग यासाठी काय करता येईल? मग त्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
बाकी सगळ्यांनी इकडे खूप बोर्ड लावले, मंजूर झाली. प्रत्यक्षात 262 कोटीची योजना, लोकांनी 241 कोटी लिहिली. पण हा भाग सोडा. पण ह्या मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न केले आणि प्रयत्न करण्यासाठी आम्ही फॉलोअप केला. तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ही आता अमृत 2 होणार नाही, नवरोत्तरमध्ये होऊ शकते. मग निवडणुका आल्या, निवडणुकीमध्ये झालं नाही. निवडणुकीनंतर तो प्रस्ताव आला, त्यांनी क्वेरी काढली की ह्या क्वेरीमध्ये असं म्हटलं गेलं की रिझर्वेशन काय, तुमच्याकडे जर पाणी ह्या लाईन टाकणार आहेत पण तुम्हाला लागणारं पाणी उचलण्याची परवानगी आहे का. मग त्यासाठी आम्ही फॉलोअप केला. इरिगेशन डिपार्टमेंटकडे गेलं, एक्झिक्युटिव्हकडे गेलं, एक्झिक्युटिव्ह सी कडे गेला, सी कडून आता कोकण विकास इरिगेशन डिपार्टमेंटकडे गेलं. त्यांची मंजुरी झाली की गव्हर्नमेंटकडे जाईल, ते फॉलोअप होईल. त्यानंतर तोपर्यंत नवरोत्तर मधून माझी विनंती आहे सर्व राजकारणी कार्यकर्त्यांना की आपण आता निधी इतर कामापेक्षा नगरपालिका आपल्या पाणी पुरवठ्यासाठी दिला पाहिजे, नवरोत्तरचा निधी. आणि ह्या निधीतून पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. आणि दुसरा मला असं वाटतं की तो आता होईल. आपण त्यांना तसे इन्स्ट्रक्शन द्यायला आपण सगळ्या पत्रकारांनी, सगळ्या नागरिकांनी विनंती केली पाहिजे. आम्हाला आता बाकीच्या सुविधापेक्षा जास्त पाणी पुरवठा महत्व आहे. जर पाणी पुरवठ्याला जर निधी मिळाला तर मला असं वाटतं की शहरामध्ये मुंबईपासून जवळ येणारं शहर आहे आणि पाणी असताना पाणी देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे. तर त्यामुळे ती योजना झाली तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम व्यवस्थित होईल. पोशीर झाला तर पोशीरमुळे आपल्याला जवळजवळ 6 महापालिका, 2 नगरपालिका, 98 गावं याला पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो. 100 वर्ष पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. परत पूर नियंत्रण होऊ शकतो. ह्या 2 गोष्टी झाल्या पाण्याच्या बाबतीत. आता राहिला प्रश्न विजेच्या बाबतीत. मी नेहमी सांगतो की पूर्वी आम्हाला 95 साली 6 मेगावॅट वीज लागत होती, आज 100 मेगावॅट पेक्षा वीज जास्त लागते. मग त्यासाठी येणारी वितरण व्यवस्था, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ट्रान्सफॉर्मर, कलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करायला पाहिजे. खरं तर बघा, आपलं कलेक्शन पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे फक्त वीज वितरण व्यवस्था, ज्या तारा आहेत त्या जुन्याच आहेत, कंडक्टर जुन्याच आहेत, त्या बदलण्याची गरज आहे. ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवायची गरज आहे. आज मला सांगा, आपल्याकडे अंबरनाथला, नेतिवलीकडे जी व्यवस्था आहे आणि अंबरनाथ, जांभूळ आणि सोनेरी या 3 स्विचिंग स्टेशन आणि खरवई याची कॅपॅसिटी संपलेली आहे, ओव्हरलोडेड झालेली आहे. आणि अंबरनाथला तर आता मोठी MIDC होते. तर मग आपलं स्वतंत्र का नको. तर आपल्याकडे जी मी 55 एकर जमीन मोठ्या कष्टाने नगरपालिकेला मिळवून दिलेली आहे, त्यातली काही 4-5 एकर जमीन जर दिली तर त्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर सेंटर, कलेक्शन सेंटर आपण ठेवलं आणि त्याचं वीज म्हणजे करंट नियंत्रित केलं आणि त्यामुळे आपल्याला लॉसेस कमी होतील, फ्लक्च्युएशन कमी होईल. आणि अंडरग्राऊंड मेन रोडचे केबलिंग केलं तर ह्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस आपले ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी तंतोतंत मान्य केलंय. त्यांनी बैठक ह्या 2-3 दिवसात लावण्याचं ठरवलंय आणि मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि ह्या शहराला न्याय देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न चालू आहे आणि मला भविष्यामध्ये यश मिळेल यामध्ये खात्री आहे. नक्कीच. जसं की आपण सांगितलं की पोशीर धरण बनल्याने पाणी प्रश्न असेल किंवा पुराचा प्रश्न असेल तो बदलापूरकरांपासून दूर होणार आहे. पुढचा प्रश्न माझा असा असेल की आपण अनेक विदेश दौरे केले, त्यामध्ये भारताला देखील आपण प्रतिनिधित्व केलंय. जेव्हा आपण विदेश दौरे करतात किंवा एखाद्या विदेशात जातात आणि जेव्हा नंतर आपण पुन्हा एकदा बदलापूर शहरात येतात, काय फरक जाणवतो की कशा प्रकारे इतर देशांचा विकास झालाय आणि बदलापूरची सध्याची किंवा भारताची सध्याची परिस्थिती, या 2 गोष्टींकडे कशा प्रकारे पाहतात. असं मी जर्मनीत गेलो त्यावेळेस बघितलं, सॅग्रिगेशन ऑफ द सॉलिड वेस्ट सगळीकडे होता. काच साड्यासाठी एक डस्टबिन असायची, ओला आणि सुका कचरा जे असायचे. तंतोतंत मी ते अंमलात आणलं आणि पूर्वी जे ढिगारे होते ते ढिगारे कमी झाले. मी नंतर MMRD मध्ये ORDs केली, DP रस्ता मंजूर केला आणि DP मध्ये जेवढे आरक्षित भूखंड होते तेवढं मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की बदलापूरमध्ये शहर, मोठे रस्ते आणि त्याला लागणारं झाडं कशी असावीत, कोणती असावीत, त्याचं सुद्धा प्लॅन मी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगरपालिकेला अंडरग्राऊंड ड्रेनेज स्कीम मी केलं.
मी जवळ 22 टेक्नॉलॉजी बघितल्या, त्यातली सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी तुम्ही जाऊन बघा ती बदलापूरची आहे. आणि STP जो प्लॅन आहे आपला तो ऑनलाईन आहे, तुम्ही जाऊन बघू शकता की आपल्याकडे आता मी नगराध्यक्ष नाही, त्याला सुद्धा 15 वर्ष झाली, पण तो कार्यान्वित झाला. आणि आता फक्त माझी जी इच्छा आहे, रिसायकलिंग ऑफ द वॉटर, आम्ही पाणी वापरतो त्याचा पुनर्वापर करावा. जसं तुम्ही सांगितलं की परदेश गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, मी ज्यावेळेस सिंगापूरला होतो त्यावेळेस मला त्यांनी 2 बॉटल्स ठेवल्या, एक ओल्ड वॉटर आणि न्यू वॉटर, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणतं पाणी प्याल. तर मी असं विचार केला की न्यू वॉटर, आणि ती न्यू वॉटर बॉटल म्हणजे मला माहित होतं त्यामुळे मी ती ओल्ड वॉटरच घेतली, पण काही लोकांनी न्यू वॉटर घेतली. मग त्यांनी विचारलं व्हाय न्यू वॉटर का. बरोबर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की न्यू वॉटर म्हणजे आपण रिसायकल केल्यानंतर जे पाणी आहे त्याच दोघांनी तोंडातून फेकून दिलं. ही आपल्याकडची संस्कृती आहे. म्हणजे आपण असं विचार करतो की टॉयलेट मधलं पाणी आपण वापरायचं का, पण सिंगापूर आणि इकडच्या सर्व ठिकाणी की अशा प्रकारचं रिसायकल केलेलं पाणी वापरतायत. म्हणजे सिंगापूरचं तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मलेशियाची सगळी इकॉनॉमी ही सिंगापूर पाण्यावरती आहे. मलेशिया सिंगापूरला सगळं पाणी पुरवतंय. मग त्यांनी काय केलं की ते पाणी आम्ही रिसायकल करतो. त्यावेळेस मलेशियाला असं वाटलं की आपली इकॉनॉमी आता धोक्यात येणार, पण त्यांनी त्या पाण्याचं इंडस्ट्रीज केलं, त्या इंडस्ट्रीजवरती ते पाणी वापरलं आणि ते पाणी कमी नाही केलं, आणि त्यामुळे मलेशिया वाचली. आणि मला असं वाटतं की आपणही पाण्याचं रिसायकल म्हणजे पुनर्वापर केलं पाहिजे, पाण्याचं तुम्ही बचत केली पाहिजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे, पाण्याचा पुनर्वापर केलं पाहिजे. पुनर्वापर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ग्रीन टॉप म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या वरती झाडं लावली पाहिजेत, पाणी साठवलं पाहिजे, वापरलं पाहिजे, पुनर्वापर केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं काही काही योजना मी ते आणल्या, ते कार्यान्वित केलं. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे मला 2 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. ह्युमन वेस्ट इज द काय म्हणतात त्याला, ह्युमन वेस्ट इज अवर गोल्ड. म्हणजे त्या आपण युरिन आहे याच्यापासून खत बनवू शकतो, डायल्यूट केल्यानंतर खत बनवू शकतो. ते मी आदर्श इथे वापरलं आणि त्याच्यावरती मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यानंतर अपंगासाठी ज्या योजना राबवल्या त्यालाही राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. रेन वॉटर हार्वेस्टिंग 36 इमारतीचं केलं, परदेशात जाऊन बघितलं आणि इथे केलं, आणि त्याच्यावरती मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि आत्ताही ती स्कीम चालू आहे की ज्याच्यामुळे पाण्याचं पाऊस ईश्वर देतो, परंतु आम्ही ते वापरत नाही, फुकट घालवतो. ते जर केलं तर पाणी, वीज आणि रस्ते, MMRDAच्या मधून मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. आता टुरिस्ट साठी आपण म्हणतो 45 एकरमध्ये आपण बोटॅनिकल गार्डन, आज ठाण्याला मला आनंद वाटतं की स्नो पार्क वगैरे मी तो प्लॅनिंग केलेला, बदलापूरला स्नो पार्क, नंतर काही अमेजमेंट पार्क इथे करावं. जसं मी मलेशियाला गेलो, मलेशियामध्ये बघितलेलं ते इथं अंमलात आणण्यासाठी मी प्रयत्न केलाय, परंतु भविष्यामध्ये ते सुद्धा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्यामुळे टुरिस्ट सेंटर वाढतं, इकॉनॉमी वाढते, GDP वाढतं, आणि स्टेशन मुंबईपासून जवळ असल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. जागा अवेलेबल आहेत आणि मोठं हॉस्पिटल करायचं मनस्थिती आहे. आता आम्ही एक प्रयत्न करतोय की आपण किडनी डायलिसिस मोफत करण्यासाठी माझं पातकर फाउंडेशन तर्फे प्रयत्न चाललाय. आणि एक्सरे सुद्धा 400 रुपयाच्या ऐवजी 120 रुपयाचा करायचा प्रयत्न आहे. आमच्या पत्नी आहे, रती पातकर आहेत, पराग पातकर, भूषण पातकर, हे सर्व एकत्रित येऊन आम्ही करतोय की हॉस्पिटलसाठी सुद्धा लोकांना कमी खर्चामध्ये 1/4 मध्ये करता यावा यासाठी प्रयत्न आहे. आणि आता ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही चालू करणार आहोत. नक्कीच. बदलापूरच्या अनेक समस्या देखील आहेत, त्याच्यातली सगळ्यात महत्वाची समस्या अशी आहे की वाहतुकीची. मग त्यामध्ये रेल्वे असेल किंवा इतर वाहतूक रोडवरचे प्रश्न असतील. एकीकडे आपल्याला मेट्रोला मंजुरी मिळाली बदलापूर ते कांचनमार्ग, परंतु रेल्वेची समस्या मात्र काही सुटता सुटेना.
आजही लाखोच्या संख्येने लोक मुंबईला प्रवास करतात आणि ते सर्व जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. मग एकीकडे आपण भविष्यात, नागरिकांचा असा आरोप आहे की एकीकडे आपण भविष्यात स्वप्न दाखवतोय मेट्रोची, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर रेल्वेची अवस्था अतिशय दयनीय आहे. याबाबत आपलं विजन काय आहे? कशा प्रकारे आपण पाहता या दोन्ही गोष्टीकडे? खरं तर मी नगराध्यक्ष असताना एक खूप मास्टर प्लॅन तयार केला की वाढती लोकसंख्या, त्याच्यामध्ये पाणी, वीज, रस्ते आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. बरोबर. ज्या देशामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे तो देश पुढारलेला आहे. म्हणून मी खरं याच्यामध्ये मी गडकरी साहेबांना आदर्श मानतो. गडकरी साहेब आणि आम्ही खूप ह्या विषयावरती चर्चा होतात. तर त्यांनी साधारण 3 किलोमीटरच्या ऐवजी 38 किलोमीटर पर डे रस्त्याची निर्मिती केली. आता त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलं की आता बदलापूर शहरामध्ये ट्रॅक त्याच आहेत, बरोबर, मग त्या वाढवावं कशा? मग आमचे मित्र होते प्रभू, त्यांना भेटलो. त्या शेतकरी संघटना मी स्थापन केली, त्यांना घेऊन त्यांना भेटलो. त्यावेळेस मी त्यांना भेटलो आणि त्यांनी लगेच आपले अधिकारी पाठवले की आम्हाला नंबर ऑफ स्टेशनची संख्या वाढवणं. मग चिखलोली आहे, बदलापूर आणि वागणीच्या मध्ये चामटोली असेल. आणि त्यानंतर असं चर्चामध्ये असं लक्षात आलं की नंबर ऑफ ट्रॅक्स वाढवल्याशिवाय ट्रेन्स वाढणार नाही. रामनाईकांनी त्यावेळेस मदत केली. मग त्यावेळेस चर्चा करते रामभाऊ कापसे, रामनाईक वगैरे की नंबर ऑफ ट्रॅक्स वाढल्याशिवाय तुमच्याकडे काही डेव्हलपमेंट होणार नाही. आणि पॅसेंजरची संख्या तर वाढले, मग काय करायचं? पूर्वी असं होतं की लोक मुंबईवरून पास काढायचे. आम्ही अपील केलं की तुम्ही बदलापूरून काढा, म्हणजे आपल्या पॅसेंजरची संख्या वाढू शकते, समजते रेल्वेला, त्यांना डेटा मिळतो. त्यावेळेस अपील केलं. परंतु त्यानंतर आम्ही असं लक्षात आलं की आपण 3री आणि 4थी लाईन झाल्याशिवाय तुमचं कुठल्याही प्रकारचं ट्रेनची संख्या वाढू शकत नाही. अधिकाऱ्यांचं म्हणणं त्यावेळेस असं होतं की जर 3री आणि 4थी लाईन झाली तर 15 मिनिटाला आपण ट्रेन वाढवू शकतो. मग आम्ही उच्चस्तरीय बैठक घेतल्या. सुरेश प्रभू त्यावेळेस रेल्वे मंत्री, अतिशय विद्वान रेल्वे मंत्री, त्यांनी बैठक घेतली. त्यावेळेस आदेश दिलं नंबर ऑफ स्टेशन वाढवणं, ब्रिज वाढवणं, रेल्वे क्रॉसिंग कमीत कमी कसे करता येतील ते प्रयत्न करणं आणि ट्रॅकची संख्या वाढवणं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की चिखलोलीला त्याला मंजुरी दिली. मग पियुष गोयलकडे आलो, गडकरी साहेबांना भेटलो. त्यांनी पियुष गोयल जे रेल्वे मंत्री होते त्यांना भेटायला सांगितलं. त्यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक लावली. त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि त्यांनी मी याच्या अगोदर इथे अधिकारी येऊन पाहणी करून गेले होते. मग रेल्वे चिखलोली स्टेशन मंजूर झाला, 2री आणि 3री लाईन मंजूर झाली. एबीटीपी 3 मध्ये म्हणजे मला वाईट वाटतं की त्यावेळेस आपले उद्धव ठाकरे मंत्री आले आणि त्यावेळेस नेमकं आपलं काय म्हणतात त्याला करोना आला आणि 2 वर्ष स्तब्ध झालं. त्यामुळे आपलं 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं लँड ॲक्विजिशन मध्ये प्रोसेस चालू होती आणि त्या प्रोसेसमध्ये लँड ॲक्विजिशन झाली नाही आणि पैसे नव्हते सरकारकडे. पण मी मागे लागलो आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि फायनान्स मिनिस्टर देवेंद्र फडणवीस झाले. त्यावेळेस माझ्या त्यांच्या संबंधाचा वापर करून ते आपण पैसे एमयूटीपी 3A मध्ये पैसे देणं आवश्यक होतं ते देवेंद्र फडणवीसांनी रिलीज केले. याच्या अगोदर देत नव्हते, रेल्वेने पैसे दिले होते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे आले होते, पण स्टेट गव्हर्नमेंटचं 50% कॉन्ट्रिब्युशन येत नव्हतं. ते दिलं, ते झालं. आता ट्रॅकचं टेंडर झालंय, काम सुरू आहे. पण हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट नाहीये, आता डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यामुळे याला उशीर लागणार आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कदाचित लागू शकतात, 4ही वर्ष लागू शकतात. कारण सगळ्या गोष्टीला सांभाळून काम करणं त्यांना आवश्यक आहे. परंतु आता ह्या 2-3 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बरोबर ज्यावेळेस कपिल पाटील आपले होते खासदार, त्यांच्याबरोबर जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं आम्ही 15 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटाला ट्रेन देऊ शकतो. परंतु ती जर 3री 4थी लाईन झाल्याशिवाय ट्रेनची संख्या वाढणार नाही. पण मला सांगायला आनंद वाटतं की हे मी 10 वर्षापूर्वी डोळ्यासमोर ठेवून आज काम करतोय. मग मी असं सांगितलं की पॅसेंजरची संख्या बदलापूर, चिखलोली आणि इकडेच का, मग ती डायव्हर्शन ऑफ पॅसेंजर म्हणून आपण कासगाव कामोठे रेल्वे मागितली. कासगाव रेल्वे स्टेशन झालं आणि कामोठे झालं तर नवी मुंबईला एअरपोर्ट होणार आहे
JNPT होणार आहे, वडोदरा एक्सप्रेसवे झालेला आहे, बदलापूरला आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे. ती जर झाली आणि ती लाईन जर झाली तर मला असं वाटतं की पॅसेंजरही तिकडे डायव्हर्ट होणार. कारण आता नवी मुंबईला जाणारा पॅसेंजर हा ठाणे वगैरे 65 किलोमीटर क्रॉस करतो, बरोबर. आज 18 किलोमीटरवरती नवी मुंबईला जाऊ शकतो. अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट मी मोठ्या प्रमाणात मार्गी लावतोय आणि त्याला यश येते. तर हे होते राम भातकर. अतिशय सविस्तररित्या त्यांनी बदलापूर शहराचे जो व्हिजन आहे तो सांगितलाय. आमदारकीची संधी दिली तर नक्कीच शहराचा चेहरामोहरा बदलवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सळवेसोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.